आज आपण चाललेलो आहोत खडकवासल्याच्या दिशेने आणि मस्त वातावरण झालेलं आहे, तुम्हाला दाखवणारच आहे मी. आणि एवढी ग्रीनरी सुंदर झालेली आहे. खडकवासला डॅम सुद्धा ऑलमोस्ट 100% भरलेला आहे आणि इतकं सुंदर वातावरण झालं आहे. पूर्ण ग्रीनरी आहे आणि हलका रिमझिम रिमझिम पाऊस आहे, आभाळ आलेला आहे सुंदर आणि फुल ग्रीनरी आहे. तुम्हाला दाखवते. भयंकर गर्दी झाली आहे. आज तसं एवढा ट्रॅफिक नाहीये, पण संध्याकाळी भरपूर ट्रॅफिक होणार आहे. कारण की मोस्टली लोक काय करतात, वीक ऑफ मध्ये सॅटर्डे संडे सकाळी अर्ली मॉर्निंग लवकर निघतात, पण संध्याकाळच्या जेव्हा परत घरी जाताना खूप भयंकर ट्रॅफिक असतं. आता नाही इतकं दिसत नाही आहे ट्रॅफिक, पण खूप ट्रॅफिक असतं. सो आता आपण असंच खडकवासला दिशेने सरळ सरळ जाऊन बघूया. चांगले छान छान आपण प्लेस बघूया. कुठे छान वातावरण खूप छान झालं आणि खडकवासला डॅम फुल भरलंय. आता ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यातून एवढं दिसत नाहीये, पण मी पुढे गेली ना की तुम्हाला दाखवेन नक्की. आज त्याचा मोकळा आहे रोड, एवढा ट्रॅफिक वगैरे नाही आहे. सॅटर्डे म्हटल्यावर कुठेतरी जावंसंच वाटतं आणि जास्त 2-3 दिवस झाले हेवी रेन असल्यामुळे बऱ्याच ठिकाणचे प्लेस बंद केल्या होत्या. पानशेत वगैरे पण बंद केलं होतं, लोणावळ्याचे डॅम पण बंद केले होते. त्याच्यामुळे कुठे जायची पण इच्छा नव्हती आणि खूप खूप भयंकर पाऊस होता. सो आज फायनली पाऊस कमी आहे, म्हणजे रिमझिम आहे, पण आभाळ खूप छान आहे. एकदम असं वाटतं केव्हाही पाऊस पडेल. बघा मस्त वातावरण झालंय आणि तिथे मस्त पाऊस पडतोय. पुढे पण बघण्यासारखं खूप छान पावप्लेस आहे आणि या जास्त आम्हाला रोडवर ट्रॅफिक पण नाही मिळालं. हा फक्त येताना थोडाफार भेटलं, पण ह्या रोडला आता इतपत नाही आहे. हा जो रोड आहे आता एकदम खडबड आहे, पण हाच रोड काही फ्युचरमध्ये काही वर्षानंतर म्हणता येईल हा लिंक रोड होणार आहे. रिंग रोड सॉरी, लिंक रोड आहे, रिंग रोड होणार आहे. आणि त्याच आता हे ते काम चाललं आहे, मी तुम्हाला दाखवतो. खूप खड्डे आहेत रस्त्यावर. हे पहा दिसतंय तुम्हाला, हे सगळं रिंग रोडचं काम चालू झालेलं आहे. काही वर्षातच पूर्ण होईल. बघा तुम्हाला जर दिसत असेल, काम एकदम जोरात चालू आहे. आणि भात शेती पण दाखव. तुम्ही बघितलं असेल, एक छोटासा असा वॉटरफॉल तयार झालाय. म्हणजे तिकडे ऍक्च्युली भात शेती आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि त्या भात शेती ते बांध घातलाय. हे बघा इथे जर तुम्हाला समोर दिसतंय ना, हे इथे भात शेती आहे आणि त्याचं पाणी असं खाली येत आहे. ही सगळी भात शेती आहे. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे सर्व भात शेती आहे. ते पण एक तुम्हाला दिसत असेल, थोडा वाईड अँगल आहे. इथे जे ना हलकासा एक छोटासा वॉटरफॉल आहे आणि मस्त वातावरण झालंय. खूप मस्त वाटतंय. हे खडकवासला डॅमचं पूर्ण पाणी फुल आहे एकदम. सो इथे बघा, इथे भात शेती आहे, पण इथे खाली येते. तिथे सुद्धा एक छोटासा वॉटरफॉल आहे. त्या साईडला जर बघितलं तर तिकडे एक छोटासा वॉटरफॉल आहे आणि तिकडचं त्या भात शेतीचं सगळं पाणी ह्या शेतीमध्ये येतं. म्हणजे इथे पण भात लावलेला आहे.
गाव आहे एक मस्त. जनावर फिरतात त्या मस्त चरायला. एकदम भन्नाट वातावरण झालंय. आभाळ तर बघाल तुम्ही एकदम मस्त असं भात शेती चालू आहे ते बघितलं. आता मी तुम्हाला मस्त मजा दाखवणार आहे. तुम्ही एवढे खुश होणार आहे बघून. आता एकच मिनिट दाखवते मी तुम्हाला. बाहुबली सारखं असं एक मस्त सीन आहे. हे पुन्हा डॅमचं पाणी सोडलेलं आहे इथे तुम्हाला. आणि फ्लो इतका भयंकर आहे. हे बघा इथपर्यंत पाणी भरलेलं आहे. इथे बोटिंग चालू आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल इथपर्यंत पाणी भरलेलं आहे. आधी हा पूर्ण जो डोंगर होता ना हा पूर्ण दिसत होता जेव्हा आम्ही लास्ट टाइम आलो होतो. आणि आता बघा तुम्ही याची परिस्थिती काय आहे. पूर्ण फुल झालंय. ते बोटिंग पण चालू झालं आता. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तिकडे ना मस्तपैकी खायची पण सोय आहे. On the street lamp. असं कधीतरी असं नेचर मध्ये बाहेर पडलं किती मस्त वाटतं ना. हेच तुम्ही उन्हाळ्यात फिरून टाका कोणी नाही जात. पण पावसाळ्याच्या वेळेस मस्त छान असं वातावरण असतं. ग्रीनरी असते. आणि याच हवा तसं पाऊस नाही फक्त आभाळ आले पण पाऊस खूप रिमझिम मस्त वाटतं. एकदम वातावरण स्वच्छ निर्मळ आणि फिरायला पण मस्त वाटतं. 5-6 दिवस कामं करून मग असं एखाद दिवस फिरायला किती बरं वाटतं. पुन्हा 5 दिवसाचा जो काही थकवा असतो त्याच्या नेचरमध्ये मस्त वाटतं. छोटे छोटे वॉटरफॉल्स मस्त एकदम. आणि आम्ही लास्ट टाइम म्हणजे लास्ट इयरमध्ये आम्ही अंधारपटला सुद्धा गेलो होतो. त्यावेळेस अंधारपट आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही कव्हर केलं होतं. पुण्यामध्ये पानशेत खडकवासला वगैरे आणि बऱ्याच अशा प्लेस आम्ही कव्हर अप केल्या होत्या. ह्यावेळेस पाऊस येणार नाही येणार म्हणजे त्याच्यामुळे हे प्लॅनिंग वगैरे असं केलं नव्हतं. रँडम आम्ही असं सॅटर्डे संडे बाहेर निघायचो आणि मग इकडे तिकडे असं जायचं. पण पाऊस काय एवढा नव्हता. पण त्याचं लास्ट 3 months पासून जो पाण्याने पावसाचा वेग धरला त्यानंतर सगळे डॅम पण बंद केले आणि कुठे जायची सोय राहिली नाही. आणि नंतर आम्ही त्याच्यानंतर लोणावळ्यालाच लास्ट गेलो. त्याच्या सेकंड डेला मुसळधार पाऊस पडला होता. त्याच्यानंतर कुठे डॅम पण बंद केलं. अजून या 2-4 दिवसामध्ये पण कुठे जायचा प्लॅन नाही झाला. आणि ते मस्त आता सिनेरी दाखवते मी तुम्हाला. I am waiting.
आता मलाही एक्झॅक्ट माहिती नाही. मला वाटतं इथे हे बरसगाव धबधबा आहे. आपण चाललोय बरसगाव धबधब्याला. आम्हाला एक्झॅक्ट माहिती नाहीये, पण बघूया पुढे किती मोठा धबधबा आहे ते कळेलच पुढे गेल्यावर आपल्याला. सो लेट्स सी. बघूया किती मोठा धबधबा. बरेच लांब पण आहे, पण आवाज इथूनच येतोय धबधब्याचा. हा हे बघा, इथून एक छोटासा वॉटरफॉल दिसतो इथे. रस्ता बराच मोठा आहे, एकदम घनदाट जंगल आहे. दिसत असेल तुम्हाला इथून थोडा वेळ लांब असं. इथून बघा, इथे नाही हा धबधबा आहे. पूर्ण जंगल एरिया आहे. जंगलातून रोड आहे एकदम, म्हणजे मेन रोड पासून आतमध्ये, थोडा आतमध्ये आहे हा रोड आहे. हा छोटा वॉटरफॉल आहे. आणि आता मी तुम्हाला एक मस्त सिनेरी दाखवणार आहे लवकरच. रस्ता एकदम छोटासा आहे की आपण धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहे. तो हा आहे धबधबा. हा जो दिसतो आहे हा धबधबा आहे. मुलं मस्त खेळू पण शकतात, म्हणजे एवढा फोर्सफुली नाही आहे, छोटासा आहे पण छान आहे बघण्यासारखा. आणि हा असतो धबधबा, त्याला म्हणतात बरसगावचा धबधबा. तो आम्हालाही माहिती नव्हता, आम्ही असं रँडम आलो होतो. आणि आज गर्दी बघा, छान असं वॉटरफॉल आहे. बरीच मंडळी इकडे आलेली आहे. सो फायनली आपण निघालो आहोत, कारण की खूप मुसळधार पाऊस चालू झालेला आहे. आणि आता या धबधब्यावरून आपण निघालो आहोत. मस्त धबधब्यावरून आपण आता असंच पुढे जाणार आहोत. सो परतीचा प्रवास खूप छान एक्सपिरियन्स होता. लहान मुलांसाठी पण मस्त, म्हणजे फ्लो हळूहळू वाढत होता. शूट करता नाही आला कारण की पाण्याचा फोर्स खूप जास्त होता. त्याच्यामुळे आता आपल्याला जाताना असे छोटे छोटे वॉटरफॉल बघायला भेटतील. आणि खूप छान आणि सुंदर वाटतंय बघा. मस्त असं ओढा हे बघा. सो परत आपण जंगलाच्या दिशेने चाललो आहोत. खूप मज्जा आली. आजचा दिवस अजिबात वेस्ट नाही केला आम्ही, खूप मज्जा केली. आम्हाला माहिती नव्हतं ॲक्च्युली हा रोड, म्हणजे इथे बरसगावचा धबधबा आहे ते. फक्त असं ऐकून होतं, एका व्हिडिओमध्ये असंच आम्ही रँडम बघितलं होतं. पण खूप छान एक्सपिरियन्स होता, मस्त. आणि गर्दी पण भरपूर आहे. हळूहळू जाऊया, कारण की रस्ता खूप खडतर आहे. सो हळूहळू जाऊया पुढे. मला दाखवते मी रस्ता, म्हणजे नॉर्मल लोकल रोड असं तसंच आहे. हळू हळू हळू. आता मी रीलमध्ये पहिली येऊ तसा. ये हमारा सहारा था, सहारा ही गिर गया. बाबा असं कोणावर हसायचं नसतं. क्या पता अगली बार मेरी बारी आ जाएगी. मागे जंगल किती मस्त आहे एकदम. बघा झाडी आहे.
सो फायनली आता आपण निघालेले आहोत परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरीच निघालेलो आहोत आता. बरेच एरिया आपण कव्हर केले, तुम्हाला दाखवलं मी. पानशेतराम, बारसगाव धरण, सॉरी धबधबा, छोटासा पण सुंदर. आता मस्त संध्याकाळ झालीये आणि तिकडेच आम्ही पानशेतच्या, तुम्हाला दाखवलं पानशेतच्या जवळ एक छोटंसं हॉटेल आहे. तिकडे एकदम कोथिंबीर वडी भेटते, बटाटा पण मिळते, एकदम मस्त वगैरे. मी नेहमी जेव्हा पानशेतला जातो तिकडे हमखास नाश्ता करतो. एकदम छान आणि मस्त एकदम घरगुती स्नॅक्स, जेवण पण पूर्ण मिळतं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण छान होतं आजचं दिवस. आता आपण चाललोय गेली. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.